बळजबरीचे लग्न भाग 6. सत्याचा स्फोट, आईची प्रायश्चित्ताची सुरुवात. कोर्टात एकदम कुजबूज सुरू झाली. दारात उभी असलेली सुजाता, हातात फाईल आणि तिच्या मागे पोलीस. अनिशच्या डोळ्यात अविश्वास होता. मॉम. नम्रताही थिजली. सुजाता पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, ठामपणा होता. माझ्याकडे मूळ कागद आहेत आणि विक्रमच्या गुन्ह्यांची कबुलीही. विक्रमच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. ही नाटक करते, तो ओरडला. जजने शांतपणे विचारलं, आपण कोण? मी सुजाता देशमुख, या प्रकरणातील साक्षीदार. सगळे स्तब्ध झाले. सुजाता फाईल पुढे देत म्हणाली, हे मूळ शेअर ट्रान्सफर डीड आहे आणि हे विक्रमने अनिशला फसवण्यासाठी बनावट कागद तयार केल्याचे पुरावे. वकील फाईल तपासत होता. अनिश नम्रताकडे पाहत म्हणाला, ही खरंच मॉम आहे का? नम्रता हलकसं हसली. आज त्या आई आहेत, मालकीन नाहीत. जजने कागद पाहिले. हे कागद वैध वाटतात. विक्रम संतापला. खोटं आहे सगळं. तेवढ्यात सुजाता पुढे आली. खोटं नाही, आणि अजून एक सत्य आहे. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. ती थरथरत म्हणाली, मी काल विक्रमला भेटले, पण त्याच्याकडे जाण्यापूर्वी मी पोलिसांना माहिती दिली. विक्रम हादरला. तू? सुजाता पुढे म्हणाली, मी त्याच्याकडून कबुली घेतली आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं. कोर्टात शांतता पसरली. पोलीस अधिकारी पुढे आले. रेकॉर्डिंग प्ले करा. स्पीकरवर आवाज घुमला. विक्रमचा आवाज. हो, मी कागद बदलले. अनिशला अडकवण्यासाठी कंपनी मिळवणं माझं ध्येय आहे. सगळे स्तब्ध झाले. नम्रताच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आले. विक्रम ओरडला, हे एडिटेड आहे. पोलीस म्हणाले, तपासानंतर सगळं स्पष्ट होईल, पण सध्या तुम्हाला अटक केली जाते. पोलीस विक्रमला घेऊन जाऊ लागले. तो नम्रताकडे पाहत म्हणाला, तू जिंकलीस असं समजू नकोस. खेळ अजून संपलेला नाही. नम्रता शांतपणे म्हणाली, तुमचा खेळ संपलाय. आमचं आयुष्य सुरू झालंय. कोर्टात निर्णय देण्यात आला. प्राथमिक तपासानुसार कंपनीची मालकी नम्रता देशमुख यांच्याकडे वैध आहे. पुढील तपास सुरू राहील. अनिशने सुटकेचा श्वास घेतला. बाहेर येताच नम्रता सुजाताकडे पाहत उभी राहिली. दोघींमध्ये काही क्षण शांतता होती. सुजाता हळू आवाजात म्हणाली, मला माफ कर. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही आज जे केलं त्यासाठी धन्यवाद. अनिश पुढे आला. तो काही क्षण आईकडे पाहत राहिला. मग म्हणाला, तुम्ही आज मला परत मिळालात. सुजाता रडू लागली. माझी चूक खूप मोठी होती. अनिशने तिला मिठी मारली. निखिल आनंदात म्हणाला, फायनली हॅपी एंडिंग. सगळे हलकं हसले. घरी परतल्यावर वातावरण पूर्ण बदललं होतं. सुजाता स्वतः नम्रतासाठी चहा घेऊन आली. तू खूप धैर्य दाखवलंस. नम्रता हसली. तुम्हीही. रात्री अनिश आणि नम्रता बाल्कनीत उभे होते. आकाश स्वच्छ होतं. पहिल्यांदाच मनावरचं ओझं हलकं वाटत होतं. अनिश म्हणाला, आज आपण जिंकलो. नम्रता हलकसं हसली. आपण नाही, आपलं नातं जिंकलं. तो हसला. तो तिच्या जवळ आला. एक प्रॉमिस करशील? काय? आता कधीच मला सोडून जाणार नाहीस. नम्रता त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आता तर स्वतःपासूनही नाही. दोघे हलकच हसले. अनिशने तिचा हात हातात घेतला. आता खरं आयुष्य सुरू करूया. हो. तो तिच्या जवळ झुकला. दोघांमध्ये शांत गोड क्षण निर्माण झाला. तेवढ्यात अनिशचा फोन वाजला. तो उचलला आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. काय? नम्रता घाबरली. काय झालं? अनिश हळू आवाजात म्हणाला, विक्रम पोलीस कस्टडीतून पळून गेला आहे. नम्रता स्तब्ध झाली. विक्रम पळून कसा गेला? तो पुन्हा सोड घेणार का? नम्रता आणि अनिशचं आयुष्य पुन्हा धोक्यात येणार आणि प्रेमाला पुन्हा कसोटी द्यावी लागणार. विक्रम पोलीस कस्टडीतून पळून गेला आहे. अनिशच्या शब्दांनी वातावरण पुन्हा ताणलं. नम्रताच्या चेहऱ्यावर भीती उमटली. म्हणजे तो पुन्हा? हो, आणि यावेळी तो जास्त धोकादायक असेल. निखिलने ताबडतोब दरवाजे खिडक्या लॉक केल्या. आजपासून आपण सगळे अलर्ट. सुजाता घाबरून म्हणाली, मला काहीतरी वाईट वाटतंय. नम्रता तिचा हात धरत म्हणाली, काही होणार नाही. आपण सगळे एकत्र आहोत. तणावाचं वातावरण थोडं हलकं करण्यासाठी निखिल अचानक म्हणाला, भाऊ, आता सिक्युरिटी गार्ड ठेवूया आणि 2-3 कुत्रे सुद्धा. अनिश हसला. कुत्र्यांपेक्षा तूच जास्त भुंकतोस. निखिल नाराज झाला. वा, आता मी जोक करतोय तरी टोमणे. नम्रता हसू आवरू शकली नाही. घरात पहिल्यांदाच हलकं वातावरण निर्माण झालं. रात्री नम्रता किचनमध्ये दूध गरम करत होती. अनिश हळूच मागून आला. इतक्या टेन्शनमध्येही तुला दूध आठवतं? ती हसली. तुमचं डोकं शांत ठेवायला. मग मला रोजच दे. का?
कारण माझं डोकं तुझ्यामुळे जास्त फिरतं. नम्रता लाजली. तो तिच्या जवळ आला. आज कोर्टात तू ज्या आत्मविश्वासाने उभी राहिली होतीस ना, मी फक्त बघतच राहिलो. आणि माझं पुन्हा प्रेमात पडणं सुरू झालं. ती हलकं हसली. म्हणजे आधीचं प्रेम कमी झालं? नाही, ते तर बेसिक होतं. आता ॲडव्हान्स चालू आहे. दोघंही हसू लागले. तेवढ्यात लाईट गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. नम्रता घाबरली. अनिश, मी आहे. तो तिचा हात धरतो. क्षणभर शांतता. फक्त दोघांच्या श्वासांचा आवाज. नम्रता हळू आवाजात म्हणाली, मला अंधाराची भीती वाटते. अनिश हसत म्हणाला, मला नाही. का? कारण तू आहेस. ती थोडी चिडली. फालतू रोमांस नको. मेणबत्ती शोध. दोघे मेणबत्ती शोधत होते. अंधारात नम्रता काहीतरी पकडते. मिळाली. लाईट येते आणि तिच्या हातात निखिल जोरात हसू लागतो. वहिनी, रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर सुरू झालं का? नम्रता लाजली. तू गप्प बस. अचानक बाहेरून आवाज आला. गेटजवळ काहीतरी पडल्याचा मोठा आवाज. सगळे दचकले. अनिश सावध झाला. सगळे आत राहा. तो बाहेर गेला. गेटजवळ एक बॉक्स ठेवलेला होता. त्यावर चिठ्ठी होती. गेम इज नॉट ओव्हर. अनिशने बॉक्स उघडला. आत एक तुटलेली घड्याळ आणि फोटो पाहून तो थिजला. नम्रता मागून आली. काय आहे? ती फोटो पाहताच हादरली. तो फोटो होता अनिश आणि नम्रता, पण त्यावर लाल रंगाने क्रॉस केलेला. नम्रता हळू आवाजात म्हणाली, विक्रम. अनिशने तिचा हात घट्ट पकडला. मी आहे. रात्री सगळे जागे होते, पण तणावातही अनिश नम्रताजवळ बसला. भीती वाटते? थोडी. मग एक काम कर. काय? माझ्यावर विश्वास ठेव. ती हसली. तो तर आधीपासूनच आहे. तो तिच्या जवळ झुकला. मग आता थोडं हसणंही ठेवूया, कारण भीतीवर हसणं हीच आपली ताकद आहे. नम्रता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. सकाळी निखिल ओरडत धावत आला. भाऊ, न्यूज बघा. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज चालू होती. विक्रम सिंगने नवीन कंपनी सुरू केली आणि देशमुख कंपनीला टक्कर देणार. अनिशचा चेहरा कठोर झाला. नम्रता म्हणाली, म्हणजे आता युद्ध उघडपणे होणार. तेवढ्यात फोन वाजला. अनिशने उचलला. समोरून विक्रमचा आवाज. गेम आता खऱ्या अर्थाने सुरू होतोय. तयार रहा. फोन कट. नम्रता अनिशकडे पाहत म्हणाली, यावेळी आपण जिंकणार. अनिश हसला, कारण यावेळी आपण एकत्र आहोत. दोघांचे हात एकमेकांत घट्ट गुंतले. विक्रमची नवीन कंपनी काय प्लॅन करत आहे? देशमुख कंपनी वाचेल का? प्रेम आणि करिअरमध्ये संघर्ष सुरू होणार आणि नम्रता अनिशचं नातं अजून मजबूत होईल का? व्यवसायाचं युद्ध, प्रेमाची नवी दिशा. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज अजूनही चालू होती. विक्रम सिंगची नवी कंपनी व्हीएस एम्पायर लॉन्च. देशमुख इंडस्ट्रीजला मोठं आव्हान. घरात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. निखिल डोकं धरून बसला. भाऊ, हा माणूस थांबणारच नाही का? अनिश शांत पण ठाम आवाजात म्हणाला, नाही. आणि आता आपणही थांबणार नाही. नम्रता पुढे आली. आपण त्याच्यापासून पळणार नाही. समोर जाऊन लढणार. अनिश तिच्याकडे पाहत हलकं हसला. माझी पार्टनर तयार आहे वाटतं. फक्त पार्टनर नाही, तुमची टीम. ऑफिसमध्ये सगळ्यांची मीटिंग सुरू होती. स्टाफ घाबरलेला होता. एक मॅनेजर म्हणाला, सर, विक्रमने मार्केटमध्ये आपल्यापेक्षा कमी दरात प्रोजेक्ट्स ऑफर केले आहेत. दुसरा म्हणाला, काही क्लायंट्स त्याच्याकडे वळतायत. अनिश विचारात पडला. तो आपल्याला आर्थिकदृष्ट्या तोडायचा प्रयत्न करतोय. नम्रता म्हणाली, पण आपण वेगळं करू शकतो. सगळे तिच्याकडे पाहू लागले. आपण फक्त प्रॉफिटवर नाही, विश्वासावर काम करू. अनिशने भुवया उंचावल्या. एक्सप्लेन. नम्रता आत्मविश्वासाने म्हणाली, आपण क्लायंट्सना फक्त प्रोजेक्ट देणार नाही, त्यांच्यासोबत रिलेशन तयार करू. निखिल हसला. वा, मार्केटिंग स्ट्रॅटेजी. नम्रता हसली. हो, पण थोडी हर्ट स्ट्रॅटेजी पण. अनिशने टेबलवर हात मारला. डन. आपण क्वालिटी प्लस ट्रस्ट या दोन्हीवर काम करू. स्टाफमध्ये उत्साह आला. मीटिंग संपल्यावर अनिश आणि नम्रता केबिनमध्ये एकटे होते. अनिश तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला माहित आहे का, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं बदललं. नम्रता हसली. चांगलं की वाईट? डेंजरसली गुड. ती हलकं हसली. तुम्ही इतके फ्लर्टी कधीपासून झालात? जेव्हापासून तू सिरियस झालीस. दोघे हसू लागले. अनिश अचानक तिच्या जवळ आला. एक गोष्ट सांगू? हो. ऑफिसमध्येही मला तुझ्यावर प्रेम करायची सवय लागते. नम्रता लाजली. कोणी बघेल? बघू देत. तेवढ्यात निखिल दरवाजा उघडून आत आला. उप्स, रॉंग टायमिंग. दोघे लगेच दूर झाले.
निखिल हसत म्हणाला, मी नंतर येतो. नम्रता लाजून म्हणाली, नाही ये. निखिल गंभीर झाला, भाऊ एक प्रॉब्लेम आहे. काय? आपल्या जुन्या क्लायंटने कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आणि तो विक्रम सोबत गेला. अनिशचा चेहरा उतरला. नम्रता म्हणाली, काही हरकत नाही, नवीन क्लायंट्स मिळू. इतकं सोपं नाही, कठीण असेल पण अशक्य नाही. त्या रात्री अनिश ऑफिसमध्येच उशिरापर्यंत बसला होता. तो तणावात होता. नम्रता शांतपणे त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली. तुम्ही अजून इथेच? काम आहे की चिंता? तो हसला. दोन्ही. ती त्याच्या शेजारी बसली. एक आयडिया आहे. काय? आपण छोट्या क्लायंट्सपासून सुरू करू, त्यांना मोठं बनवू. अनिश विचारात पडला. रिस्क आहे पण फायदा मोठा असेल. तू एवढा कॉन्फिडन्स कुठून आणतेस? नम्रता हळूच म्हणाली, तुमच्यावर विश्वास ठेवून. अनिश भावूक झाला. तू माझी ताकद आहेस आणि तुम्ही माझं धैर्य. तो तिच्या जवळ आला. मग आपण दोघं मिळून अजेय आहोत. ती हसली. तेवढ्यात फोन वाजला. अननोन नंबर. अनिशने उचलला. समोरून एका स्त्रीचा आवाज. मी विक्रमची बहीण बोलतेय, मला तुमची मदत हवी आहे. अनिश आणि नम्रता एकमेकांकडे पाहू लागले. विक्रमची बहीण कोण आहे? ती खरोखर मदत मागते की हा नवीन सापळा आहे? व्यवसायाच्या युद्धात नवा ट्विस्ट येणार आणि नम्रता अनिशचं नातं आणखी कसोटीला लागणार. अनपेक्षित कॉल. शत्रूच्या घरातून मदतीची हाक. फोनवरील स्त्रीचा आवाज अजूनही कानात घुमत होता. मी विक्रमची बहीण बोलतेय, मला तुमची मदत हवी आहे. अनिश काही क्षण शांत राहिला. तुम्ही कोण? त्याने सावधपणे विचारलं. मी श्रेया सिंग, विक्रमची लहान बहीण. नम्रता ताठ झाली. तिने हलक्या आवाजात विचारलं, विश्वास ठेवायचा का? अनिशने फोनवरच उत्तर दिलं, तुम्हाला आमची मदत का हवी आहे? श्रेया थरथरत्या आवाजात म्हणाली, कारण माझा भाऊ चुकीच्या मार्गावर गेलाय आणि यावेळी तो फक्त तुमचं नाही, स्वतःचंही आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. अनिश आणि नम्रता एकमेकांकडे पाहू लागले. तुम्हाला काय माहीत आहे? अनिशचा आवाज कठोर होता. तो उद्या तुमच्या कंपनीवर मोठा हल्ला करणार आहे, आर्थिक आणि कायदेशीर दोन्ही. नम्रता चटकन म्हणाली, कुठला हल्ला? श्रेया काही क्षण शांत राहिली. फोनवर सांगू शकत नाही, मला भेटा. अनिश थोडा थांबला. कुठे? सिटी कॅफे. सकाळी 10 वाजता. फोन कट झाला. निखिलने लगेच प्रतिक्रिया दिली, ट्रॅप आहे. सुजाता म्हणाली, मी सुद्धा तेच म्हणते. नम्रता शांतपणे म्हणाली, कदाचित नाही. सगळे तिच्याकडे पाहू लागले. रिया, विक्रम सगळ्यांनी आपल्याला फसवलं, पण सगळेच सारखे नसतात. अनिश विचारात पडला. रिस्क आहे. नम्रता त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, पण जर ती खरं बोलत असेल तर आपल्यासाठी चान्स आहे. अनिशने निर्णय घेतला. ठीक आहे, आपण जाऊ. दुसऱ्या दिवशी सिटी कॅफे. शांत वातावरण. पण अनिश आणि नम्रता दोघेही सतर्क होते. एका कोपऱ्यात बसलेली एक साधी घाबरलेली मुलगी त्यांना दिसली. तीच श्रेया होती. ती उठली. थँक्यू, तुम्ही आलात. अनिश सरळ मुद्द्यावर आला. काय चाललंय? श्रेया डोळ्यात पाणी आणत म्हणाली, माझा भाऊ आधी असा नव्हता, पण पैशासाठी, सत्तेसाठी तो बदलला. नम्रता शांतपणे ऐकत होती. तो उद्या तुमच्या कंपनीवर फेक करप्शन केस टाकणार आहे आणि मीडिया वापरून तुम्हाला बदनाम करणार आहे. अनिश दचकला. म्हणजे पुन्हा? हो, पण यावेळी पुरावे बनावट नसतील. तो खरे पुरावे तयार करतोय. नम्रता विचारात पडली. म्हणजे आतून कोणी मदत करतंय? श्रेया मान हलवत म्हणाली, हो, तुमच्या ऑफिसमधलंच कोणी. अनिशचा चेहरा कठोर झाला. हो. श्रेया हळू आवाजात म्हणाली, तुमचा अकाउंट्स हेड राजीव. नम्रता आणि अनिश स्तब्ध झाले. तो इतका विश्वासू होता? अनिश पुटपुटला. श्रेया म्हणाली, मी सगळं ऐकलंय आणि माझ्याकडे त्याचा ऑडिओ आहे. तिने पेनड्राईव्ह टेबलवर ठेवला. हे घ्या. अनिशने पेनड्राईव्ह घेतली. तू आम्हाला मदत का करतेस? श्रेया डोळे पुसत म्हणाली, कारण मला माझा भाऊ गमवायचा नाही आणि त्याला थांबवायचं आहे. नम्रता हलक्या आवाजात म्हणाली, तू योग्य केलंस. तेवढ्यात अनिशने तिच्याकडे पाहत विचारलं, तुला भीती नाही वाटत? वाटते, पण सत्यासाठी उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. नम्रता हलकसं हसली. माझ्यासारखीच आहेस. तीनही जण उठले. अनिश म्हणाला, थँक्यू. श्रेया हळूच म्हणाली, प्लीज विक्रमला वाचवा, पण त्याला थांबवा. घरी परतल्यावर निखिलने पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावली. ऑडिओ प्ले झाला. राजीवचा आवाज,
हो विक्रम सर, उद्या मी कंपनीच्या अकाउंट्समध्ये काही ट्रान्झॅक्शन्स दाखवतो आणि केस तयार होईल. सगळे हादरले. अनिशचा राग अनावर झाला. तो आपल्याला आतूनच तोडतोय. नम्रता ठाम आवाजात म्हणाली, यावेळी आपण तयार आहोत. रात्री अनिश आणि नम्रता बाल्कनीत उभे होते. अनिश म्हणाला, तू माझ्यासोबत आहेस म्हणून मला भीती वाटत नाही. नम्रता हसली आणि तुम्ही आहात म्हणूनच मला धैर्य येतं. तो तिच्या जवळ आला. मग उद्या आपण दोघं मिळून सगळं संपवूया. ती हलकसं हसली. नाही, सगळं नाही, काहीतरी नवीन सुरू करूया. दोघे हसले आणि एकमेकांच्या जवळ आले. तेवढ्यात निखिल ओरडत आला, भाऊ, राजीव ऑफिसमधून पळून गेला. अनिश आणि नम्रता एकमेकांकडे पाहत थिजले. राजीव पळून का गेला? विक्रमचा प्लॅन काय आहे? श्रेयावर विश्वास ठेवणं योग्य ठरेल का? आणि प्रेम वाचवत व्यवसाय जिंकता येईल का? हे पाहू आपण पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.